ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। अजित पवार उद्या सोलापूर, धाराशिव, बीडचा दौरा करण्याची शक्यता। अजित पवार नुकसानीचा आढावा घेणार। अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अजित पवारांकडून माहिती घेणं सुरू। मुसळधार पावसानं मराठवाड्याला झोडपलं। वेगवेगळ्या घटनेत 5 जणांसह 72 जनावरांचा मृत्यू। शेतांना तलावाचं स्वरूप, नुकसान भरपाईची मागणी। सोलापूरमधील वाकाव गावाला पुराचा वेढा। 2000 पेक्षा अधिक लोक अडकल्याची माहिती। पुरात अडकलेल्यांमध्ये मुलांसह महिलांचाही समावेश। तर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात शाळांना सुट्टी। धाराशिवमध्ये पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी खासदार ओमराजे नाईक निंबाळकर सरसावले। ओमराजेंनी पुराच्या पाण्यात अडकलेल्या आजी आणि नातवाला वाचवलं। मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस। स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहोत। जलसंपदा विभागाला आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000ची मदत करा। योग्य वेळ असल्यानं कर्जमाफीही जाहीर करा। रोहित पवारांची ट्विट करत मागणी। बीड जिल्ह्यात जोरदार पावसाचा हाहाकार। पुरात अडकलेल्या 18 लोकांना सुखरूप बाहेर काढलं। NDRF कडून अडकलेल्या नागरिकांचं बचाव कार्य। गिरीश महाजनांकडून पूरस्थितीचा आढावा। धाराशिव, बीड, जालना, हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। शाळांना सुटी। प्रताप सरनाईक मदतीचे साहित्य घेऊन उद्या धाराशिवमध्ये जाणार। अतिवृष्टीमुळे 34 ते 36 लाख हेक्टर पाण्याखाली। तातडीनं शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000ची मदत करा। वडेट्टीवारांची मागणी। जालन्यात मुसळधार पावसामुळे सुखना नदीला पूर। शेतांना तळ्याचं स्वरूप। घरांमध्येही पाणी शिरलं। पिकांचं मोठं नुकसान। घाबरू नका, मनोबल हारू नका, स्वतःच्या जीवाची काळजी घ्या। पंकजा मुंडेंकडून सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर पंकजा मुंडे बीडमध्ये नुकसानीची पाहणी करणार। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यात पूर परिस्थितीमुळे शेतकरी हवालदिल। आमदार अब्दुल सत्तारांकडून पाहणीवेळी शेतकऱ्याचा हो व्यथा मांडत मदतीची अपेक्षा। राज्य मंत्रिमंडळाची आज मंत्रालयामध्ये बैठक। अतिवृष्टीमुळे राज्यात झालेल्या नुकसानीसंदर्भात बैठकीत चर्चा होणार। रस्ते चांगले करा। मुख्यमंत्री फडणवीसांच्या पुणे पालिका आयुक्तांना सूचना। मुख्यमंत्र्यांकडूनच पुणे पालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे खड्ड्याची तक्रार। मनसेची हकालपट्टी केल्यानंतर वैभव खेडेकरांचा आज कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश। रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार। 2 ऑक्टोबरला शिवसेनेचा दसरा मेळावा। विचार ठाकरेंचा आवाज महाराष्ट्राचा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून पोस्टर प्रदर्शित। मुंबई शहराची जिल्हा नियोजन समितीची आज बैठक। सर्वपक्षीय आमदार बैठकीला उपस्थित राहणार। निधी वाटपावरून आज महायुती आणि महाविकास आघाडीचे आमदार भिडण्याची शक्यता। नाशिकमध्ये महिला बाउन्सर्सची गुंडगिरी। 3 ते 4 महिलांकडून एका टेम्पो चालकाला शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। नेरूळ उरण लोकलमधील गर्दी कमी होणार। लोकलच्या फेऱ्या 1.5 पटीनं वाढणार। रेल्वे प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय। सोन्याच्या दरात 2,200 रुपयांची तर चांदीच्या दरात 4,380 रुपयांची वाढ। सोनं 1,16,200 रुपये प्रति तोळा तर चांदी 1,36,380 रुपये किलोवर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।